नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत श्रीमंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 15 नोव्हेंबर 2024 वार शुक्रवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्यांचे दर काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आपल्याला थोडंसं आज वातावरणामध्ये बदल पाहायला मिळतो, तर ढगाळ वातावरणाचा परिणाम आपल्याला भाजीपाल्यांच्या दरावरती पाहायला मिळू शकतो। तर चला तर पाहू की आज कोणत्या भाजीपाल्यांचे दर जे आहे ते वाढलेले पाहायला मिळतात, तर कोणत्या भाजीपाल्यांच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळते। कवळ्या आल्याची आवक पाहू शकते। या ठिकाणी आपल्याला कवळ्या आल्यासाठी साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। तर कवळ्या आल्याची आवक जी आहे ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। तर त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या सातारा आल्यासाठी 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते बरेच दिवसापासून मार्केटमध्ये आवक भरपूर आहे। त्याचबरोबर दरामध्ये स्थिरता 70 ते 75 रुपयाच्या आसपास बरेच दिवसापासून आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या सातारा आल्यासाठी दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकतो, या ठिकाणी आवक पण आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्याची पाहायला मिळते। कोथिंबीरची आवक पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती कोथिंबीरची आवक पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दरामध्ये मोठी घसरण आज कोथिंबीरसाठी झालेली पाहायला मिळते। आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 2 रुपयापासून कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर थोडंसं मागणी मार्केटमध्ये कमी आहे, त्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आज कोथिंबीरसाठी पाहायला मिळते। शापूची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये शापूसाठी साधारणतः दर जे आहे ते 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 5 रुपयापासून दर पाहायला मिळतात। मेथीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून मेथीचे दर पाहायला मिळतात। तर आवक मार्केटमध्ये मेथीसाठी थोडीशी कमी पाहायला मिळते, त्यामुळे दर जे आहे ते टिकून असलेले पाहायला मिळतात। हिरवी मिरचीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 8 ते 10 रुपयापासून हिरवी मिरचीचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार हिरवी मिरची दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। तर आवक भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी थोडीफार कमी झाल्यामुळे दरामध्ये घसरण आपल्याला मिरचीसाठी पाहायला मिळते। पावट्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 60 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून पावट्यासाठी दर पाहायला मिळतात। तर आवक पाहू शकता, तर आवक जास्त आहे, त्याचबरोबर दरामध्ये घसरण पावट्यासाठी झालेली पाहायला मिळते। डांगरची आवक पाहू शकता, मोठ्या प्रमाणात डांगरची आवक पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 13 ते 14 रुपयापासून डांगरचे दर पाहायला मिळतात। पुणेरी गवारची क्वालिटी पाहू शकता, चांगली एक नंबर टॉप क्वालिटीच्या पुणेरी गवारसाठी साधारणतः 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापासून पुणेरी गवारचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दरामध्ये 2 ते 3 दिवसापासून स्थिरता पाहायला मिळते। आवक पाहू शकता, आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। फ्लावरची आवक पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरची आवक पाहायला मिळते। तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापासून फ्लावरचे दर पाहायला मिळतात। तर फ्लावरमध्ये पुन्हा एकदा सुधारणा झालेली पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दरामध्ये आज तेजी पुन्हा एकदा पाहायला मिळते। आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आवक फ्लावरची पाहायला मिळते। कोबीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 18 ते 20 रुपयापासून कोबीचे दर पाहायला मिळते। तर पुन्हा एकदा कोबीच्या दरामध्ये तेजी पाहायला मिळते। आवक पाहू शकता, आवक कमी जास्त होताना पाहायला मिळते, त्यामुळे दरामध्ये पण बदल आपल्याला पाहायला मिळते। फाफडाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून फाफडाचे दर पाहायला मिळतात। तर आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते।
वाजगावडीची क्वालिटी पाहू शकता, चांगली क्वालिटीमध्ये वाजगावडीसाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून वाजगावड्याचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार वाजगावड्याचे दर जे ते कमी होताना पाहायला मिळतात. बीन्सची क्वालिटी पाहू शकता, तर आवक आपल्याला चांगले 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर बीन्ससाठी पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून बीन्सचे दर पाहायला मिळतात. चवळीच्या शेंगाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीच्या शेंगासाठी 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून चवळीच्या शेंगाचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता, आवक आहे. त्याचबरोबर बरेच दिवसापासून चवळीच्या शेंगाचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता, तर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 40 ते 45 रुपयापासून वाटाण्याचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती आवक दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते. त्यामुळे दरामध्ये मोठी घसरण वाटाण्यासाठी पाहायला मिळते. टोमॅटोची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी उच्चांकी दर 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर टोमॅटोसाठी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून टोमॅटोचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये घसरण आज पुन्हा एकदा टोमॅटोसाठी झालेली पाहायला मिळते. भुईमुग शेंगाची क्वालिटी पाहू शकता, तर बाहेरच्या राज्यातील या ठिकाणी आपल्याला भुईमुग शेंगाची आवक झालेली पाहायला मिळते. तर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापासून भुईमुग शेंगाचे दर पाहायला मिळतात. गाजरची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून गाजरचे दर पाहायला मिळतात. शेवग्या शेंगाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्या शेंगासाठी साधारणतः दर जे आहे 100 रुपयापासून 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 140 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी दर जे आहे ते वाढलेले पाहायला मिळतात. काकडीची आवक पाहू शकता, हिरवी काकडी पाहायला मिळते. तर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर हिरव्या तसंच पांढऱ्या काकडीसाठी पाहायला होते. क्वालिटी पाहू शकता, तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 8 ते 10 रुपयापासून काकडीचे दर पाहायला मिळतात. तर हिरव्या चायना काकडीसाठी साधारणतः 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील हिरव्या चायना काकडीसाठी दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता, तर आवक थोडीफार कमी जास्त होताना पाहायला मिळते. त्यामुळे दरामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळते. शिमला मिरचीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात. कारल्याची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये कारल्यासाठी 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून कारल्याचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता. दोडक्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या दोडक्यासाठी साधारणतः 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून दोडक्याचे दर पाहायला होता. तर दोडक्यासाठी बरेच दिवसापासून दर जे ते स्थिर असलेले पाहायला होतात. भेंडीची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून भेंडीचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार भेंडीच्या दरामध्ये आज थोडीशी घसरण पाहायला मिळते. वांग्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून वांग्याचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार वांग्यांचे दर जे आहे ते थोडे कमी पाहायला मिळतात. बिटाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या बिटासाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 ते 25 रुपयापासून बिटाचे दर पाहायला होतात. तर क्वालिटी बरोबर आवक हे आपल्याला कमी पाहायला होते. त्याचबरोबर दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला होतात. दुधी भोपळ्याची आवक पाहू शकता, चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या दुधी भोपळ्यासाठी 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील
दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार दुधी भोपळ्याचे दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात.